वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरमधील वडणगे गावातील मंदिराचा तो उल्लेख या ठिकाणी केला. महादेव मंदिराचा उल्लेख केला आणि तिथल्या परिसराचा उल्लेख केलेला आहे. त्याच वडणगे गावामध्ये आपण सध्या आलो आहोत आणि याच महादेव मंदिर परिसरामध्ये आहेत ज्या ठिकाणचा उल्लेख अमित शाह यांनी केलेला आहे. इथल्या नेमक्या गावकऱ्यांना काय नेमकं वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. काल अमित शहांनी या सगळ्या आपल्या गावचा महादेव मंदिराचा उल्लेख केलेला आहे. काय इथली हा परिस्थिती आहे सांगा मला. परिस्थिती अशी आहे की आज संपूर्ण देशभर ज्या वक्फ बोर्डानं चुकीच्या पद्धतीनं संपूर्ण जमिनी हस्तगत केलेल्या आहेत आणि ह्या जमिनीचा विषय आणि ज्या वक्फ बोर्डानं जसं देशामध्ये काही जमिनीवरती स्वतःचा हक्क सांगितला त्याला कोणतेही कागदपत्र लागत नाहीत. ते वक्फनं सांगितलं की ती जागा त्यांची होते. तशा अनुषंगानं आमच्या महादेव मंदिर परिसरमध्ये वक्फ बोर्डानं चुकीच्या पद्धतीनं हक्क सांगितला आणि संपूर्ण गाव धक्कादायकरित्या जागृत झालं आणि गावानं संपूर्ण बंद पाळला. आणि ह्या बंदच्या अनुषंगानं आज केंद्र सरकारनं देशामध्ये पहिल्यांदा असं हे गाव असेल की त्या गावानं बंद पुकारून संपूर्ण शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला की चुकीच्या पद्धतीनं वक्फ बोर्ड लोकांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज महादेव मंदिर परिसराच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे महादेव मंदिराचं फार मोठं महत्त्व आज करवीर ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे. या वडणगेला करवीर काशी वडणगे म्हटलं जातं आणि ह्या वडणगे गावचा फार मोठा इतिहास आज ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे. असा असताना वक्फ बोर्ड ह्या महादेव मंदिर परिसराच्या जागेवरती स्वतःचा हक्क सांगते. जर आज ही जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात जर गेली तर वक्फ बोर्ड स्वतःची मालकी दाखवून या ठिकाणी कंपाऊंड करून महादेव मंदिर परिसराची जागा हस्तगत करू शकते. आपल्यासोबत मुस्लिम समाजाचे देखील आहेत. काय नेमका हा सगळा प्रकार आहे? कारण अमित शहांनी या सगळ्या जागेचा उल्लेख आहे तो केलेला आहे. वक्फ बोर्ड याच्यावरती दावा करते असं म्हटलेलं आहे. चुकीची माहिती आमच्या माहितीप्रमाणे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह जी यांना जी माहिती देण्यात आलेली आहे ती चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. कारण की आजपर्यंत कधीही वक्फ बोर्डाने महादेव मंदिराची पवित्र महादेव मंदिराची जी जागा आहे त्याच्यावर आजपर्यंत कधी दावा केलेला नाहीये. तसा जर माझ्या मित्रांनी जो दावा केलेला आहे किंवा तथाकथित काही मंडळी गावातली जी करतायत त्यांनी तसे अधिकृत दस्तावेज दाखवावेत की वक्फ बोर्डाने तसा पद्धतीचा काही दावा केलेला आहे. कारण की महादेव मंदिराची जी काही जो प्रॉपर्टीचा सिटी सर्वे नंबर आहे तो 117 आहे. तर मुस्लिम समाजाची जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर 89 आहे. त्यामुळे या दोन्ही मिळकती ज्या आहेत त्या पूर्णपणे भिन्न आहेत. आजपर्यंत वडणगे गावामध्ये सर्व समाजाचे लोक हे प्रेमाने गुणाने सौहार्दाने भाईचारा या पद्धतीने एकत्रित राहिलेले आहेत. पण अलीकडच्या काही काळामध्ये काही लोकांच्या हितसंबंधासाठी पूर्ण गावाला आणि पूर्ण समाजाला विटी धरण्याचं काम काही मंडळींच्या मार्फत गावामध्ये तेढ निर्माण करून केलं जात आहे. त्यामुळं जी माहिती या माध्यमातून त्यांना दिली जाते अमित शहाजींना जी दिली जाते ती पूर्णपणे चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. याबाबत न्यायालयामध्ये या जागेच्या मालकीबाबत सिटी सर्वे नंबर 89 याच्या मालकीबद्दल न्यायालयामध्ये काही दावे सुरू आहेत. मी तेच यांना विचारतोय नेमका काय जो दावा आहे तो नेमका काय आहे या ठिकाणी मला सांगा. आणि दावा कोणाकोणाच्या विरोधात आहे? दावा ग्रामपंचायत वर्सेस मुस्लिम समाज असा आहे. त्यांनी या जागेसंदर्भात मालकी हक्कासंदर्भात कुठेही दावा केलेला नाही. खाली फक्त इथं यात्रा भरते आणि ती यात्रा कुठेतरी मुसलमान समाज आपली जागा आहे म्हणून बंद पाडेल असा जाती इश्यू करून हा दावा केलाय. आणि त्या संदर्भात याच्यातली काही नोंदणी केली वक्फ बोर्डाकडे आम्ही ह्या सिटी सर्वे 89 याच्या संदर्भात आम्ही त्याच्याकडे नोंदणी केली होती. त्याप्रमाणेच वक्फ बोर्डाचा निकाल आमच्यासारखा लागला. ट्रायब्युनलमध्ये गेले, ट्रायब्युनलमध्ये आमच्यासारखा लागला आणि या संदर्भात दिवाणी दावे चालू होते. एकूण 16 ऐकून घ्या. जी जागा आहे ती ग्रामपंचायतीची होती की मुस्लिम समाजाचा खाजगी मुस्लिम समाजाचा असा रिपोर्ट सिटी सर्वे 89 हा सिटी सर्वे नंबर 89 हा खाजगी मुस्लिमचा असा रेड्डी साहेबांनी निकाल दिलेला आहे. त्याच्यावरती तहसीलदारनी राऊत साहेबांनी निकाल दिलेला आहे, खरमाटेने निकाल दिलेला आहे तसं. आणि सिटी सर्वेला आम्ही ज्यावेळेला अर्ज केला की वडणगेतील सरकारी भूखंड कोणते तर त्यामध्ये त्यांनी 8-10 नावाची 8-10 गावा सरकारी जागेची त्यांनी नावे दिले आहेत. पण सिटी सर्वे 89 हा सरकारने हा त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. तर मला सांगा या ठिकाणी हे 2 वेगवेगळे गट नंबर आहेत अशा पद्धतीचं सांगितलं जातं. हो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. गट जरी वेगवेगळे असलेत तर या ठिकाणी माझा असा मुद्दा आहे की या ठिकाणी पहिल्यांदा महादेव मंदिर की मस्जिद या ठिकाणी मी काय म्हणतोय की या ठिकाणी पहिल्यांदा काय होतं तर पहिल्यांदा या ठिकाणी महादेव मंदिर असेल तर या ठिकाणी मस्जिद आली कुठून, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की गट सर्वे नंबर वेगळा, महादेव मंदिरचा लागूनच गट नंबर वेगळा होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी ग्रामपंचायत व महादेव मंदिर परिसर
त्याचबरोबर सुन्नत मुस्लिम समाज असा असताना काही कालावधीमध्ये हे खाडाखोड झाले, बरेच खाडाखोड झालेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा दस्तावेज म्हणतायत ते आहेत. मग कोर्टाने सिद्ध का केलं नाही? मग कोर्ट केसेस का चालू राहिल्या? त्यांना का जागा दिली नाही? त्यांच्या ताब्यात का अखत्यारीत नाही? त्यांनी का कंपाऊंड मारून घेतलं नाही? मग आणि राहिला प्रश्न महादेव मंदिर यात्रेचा, तर महादेव मंदिर यात्रा ही फार कालांतरापासून भरत आहे. काही चुकीच्या पद्धतीनं आमच्याकडे सुद्धा पुरावे आत्ता आहेत माझ्याकडं. तुम्ही पाहू शकताय की त्या ठिकाणी आमचेच एक संबंधित मुस्लिम समाजाची काही व्यक्ती आहे जाणकार, त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी महादेव मंदिरची यात्रा भरत नव्हती. त्यावरून वादंग सुद्धा गावसभेमध्ये झाला होता. त्या ठिकाणी आता आमचे मित्र जे आता बोलत आहेत ते वकील जे आता रिटायर आहेत, लिपिक कोर्टामध्ये लिपिक होते, ते सध्या त्या गावसभेला होते. त्यांना काही गोष्टी विचारल्यानंतर त्यांचे थोडेफार त्यांचं प्रश्न उत्तर मिळाले. त्याचबरोबर आमचे बावदादा बी त्या ठिकाणी गावसभेला होते. गावसभेत हा मुद्दा गाजला गेला, कारण त्यावेळेस त्या ज्या एकदम जाणकार व्यक्ती होती, आज महादेव मंदिरमध्ये त्यांना कुठेतरी बॉडीमध्ये घेतलं होतं. आमची जाणकार व्यक्ती होती, नागरिक, ज्येष्ठ नागरिक होती वडंगेची, मुस्लिम समाजाची. त्यांचं बाईट आहे आमच्याकडं. त्यांची आम्ही सुद्धा घरपोच ते प्रत्येकाला पोच केलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीनं चुकीचं कोर्टाला फसवण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं इथलं सगळं प्रकरण आहे? कारण कोर्टामध्ये देखील काही इथले मंडळी गेलेले आहेत. काय नेमके नेमकं म्हणजे ही जागा जी आहे ती वडणगी गावची आहे आणि महादेव मंदिराचा परिसर आहे. तर तुम्ही जर ग्रामपंचायतला जरी असेसमेंट उतारा जरी बघितलं असतं, त्यावर ग्रामपंचायत वडणगी असं नाव असताना मुस्लिम समाजाने वक्फ बोर्डाचं नाव लावून घेतलं होतं. आता ते दिवाण न्यायालयामध्ये ते रद्द झालेलं आहे. ते आता जे दादा बोललेत ते आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल किंवा नाही, पण यामध्ये असं सांगितलं गेले की या जागेमध्ये मुस्लिम समाजाच्या परवानगीने पाणी वगैरे भरलं जात होतं आणि ही जागा म्हणजे इथं यात्रा भरत नव्हती. पण गावातल्या तुम्ही किती जरी जुन्या जाणत्या माणसांना जरी विचारलात तर पूर्वीपारपासून आजापंजापासून आमच्या इथं ही यात्रा भरली जाते. अशा प्रकारे यांचा दावा खोटा निघालेला आहे. तर आपण बघितलं की या सगळ्या मुद्द्यांवर वडणगे गावातील मुस्लिम समाज असेल आणि हिंदू समाज असेल या दोन्हींची आपण मतं जाणून घेतलेली आहेत. ज्या पद्धतीने वेगवेगळे या ठिकाणी गट नंबर सांगितले जातात, मात्र एका मंदिराला लागून दुसरा गट नंबर वेगळा कसा आला या संदर्भातला प्रश्न आहे. बरोबर त्याचबरोबर जी जागा या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात येते त्यांचा आणि ग्रामपंचायतीचा एकमेकांच्यावरती दावा आहे, तो दावा कोर्टामध्ये आहे. त्यामुळं एकूण या सगळ्या प्रकारामध्ये आता पुढे नेमकं कशा पद्धतीनं जातं, कारण या गावानं काही दिवसांपूर्वीच बंद पाळून याच संदर्भात बंद पाळून आपला निषेध आहे तो व्यक्त केला होता आणि त्यानंतर ही जी माहिती आहे ती केंद्रीय मंत्रालयांपर्यंत पोहोचली, अमित शहापर्यंत पोहोचली आणि त्याचा उल्लेख आहे तो यावेळी संसदेमध्ये करण्यात आला. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. संसदेमध्ये काल वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिराचा उल्लेख केला, त्या परिसराचा उल्लेख केला. त्याच परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी महादेव मंदिराच्या जागेवरती वक्फ बोर्ड दावा करत आहे अशा पद्धतीची चर्चा आहे ती संसदेमध्ये घडून आली आणि जी दोन नावं महाराष्ट्रातील जी दोन नावं अमित शहा यांनी घेतली होती त्यामध्ये या ठिकाणचं जे वडणगेमधलं महादेव मंदिर आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथल्या सगळ्या गावकऱ्यांशी आपण चर्चा केली, कारण या जागेचा गट नंबर आता जी आपली जागा बघतोय मुस्लिम समाजाची, या जागेचा गट नंबर वेगळा आहे आणि मंदिराच्या जागेचा गट नंबर वेगळा आहे अशा पद्धतीची माहिती इथले गावकरी सांगतात. मात्र एका लागून जागा असलेल्याचा गट नंबर इतका वेगळा कसा हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर मुस्लिम समाज आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये कोर्टामध्ये दावा आहे तो दाखल केलेला आहे, खटला आहे तो या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये सुनावण्या आहेत त्या 2-3 झालेल्या आहेत. त्यामुळं या जागेसंदर्भातली जी चर्चा या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये एकूण जर बघितलं तर आपण ही जागा नेमकी कुणाची आहे याबाबत कोर्टामध्ये तर दावा दाखल आहेच, मात्र मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की अमित शहा यांना जी माहिती दिली ती चुकीची माहिती दिलेली आहे, असं कुठलाही प्रकार नाही. आणि दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणची जी जागा आहे ती पूर्वीपासून हिंदू समाजाचीच जागा आहे. त्या ठिकाणी जी यात्रा भरत होती त्या दरम्यान काही मेले किंवा या ठिकाणी बाजार भरायचा त्यासाठी ही जागा होती. त्यामुळे असे दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा आहे ती या ठिकाणी झाली. आता नेमकं याच्या पुढे काय होतंय, या जागेसंदर्भातलं काय होतंय हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, वडणगे, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.